झटपट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। सूर्यगाव राडेवाडी रस्त्याचे झाले तळे, वाहतुकीस अडथळा, तोडगा काढा अन्यथा पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। सूर्यगाव राडेवाडी तालुका पलूस येथील एका शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला मागील वर्षी बांध घातल्यामुळे या रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचून अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं आहे। पलूस तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्याच दरम्यान रात्री साचलेल्या पाण्यातून जात असताना नागठाणे येथील युवकाला मगरीचे दर्शन झाले। याबाबत अधिक माहिती अशी की सूर्यगाव राडेवाडी संतगाव रस्त्यावर सूर्यगाव हद्दीत जमीन असणाऱ्या राडेवाडी येथील काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक वाद आहे। एका शेतकऱ्याने रस्त्यालगत शेतात दगडमातीच्या साह्याने मोठा बांध घातला आहे। पूर्वी शेतजमिनीतून साचणारे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या उतार असणाऱ्या भागातून नदीपात्रात जात होतं, मात्र आता बांध घातल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे। रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचून राहिल्यामुळे याचा सूर्यगाव, नागठाणे, राडेवाडी येथील नागरिकांना नाहक त्रास होत आहे। नागठाणे सूर्यगाव येथील ग्रामस्थ तालुक्याच्या ठिकाणी पलूसला याच रस्त्याने जातात। तसेच विद्यार्थी, महिला या रस्त्यावरून पलूस, बुर्ली, किर्लोस्करवाडी, आमनापूरला जात असतात। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जात असताना अनेक दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे बंद पडले आहेत। तसेच चारचाकी वाहनांनाही रस्त्याने जाण्यास पावसाळ्यात अडचण येत आहेत। दरवर्षी सूर्यगाव येथे दिनांक 22 रोजी झालेल्या आपत्ती महापूर आढावा बैठकीत पलूस तहसीलदार दीप्ती रिटे, गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी लवकरच या समस्येतून मार्ग काढला जाईल असं सांगितलं आहे। जर रस्त्याचा प्रश्न लवकर सुटला नाही तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे।